यस त्याचबरोबर हॉटेल शांतिदूतचे सर्व आदरणीय सन्मान्य संदीप बाटे सर यांच्याकडून चेतन 11 वाकरे संघासाठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद सर. त्याचबरोबर आपण पाहिलं तर याचं आयोजन कमिटीमध्ये या मैदानामध्ये त्यांचा देखील एक मोलाचा वाटा राहिला. यस निश्चितच आपण पाहिलं तर सलामीची जोडी आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. चेतन 11 वाकरे संघाचा कर्णधार आता मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सोमा सरकारला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. यस सूरज अडनाईक अर्थातच सोमा सरकार आपल्याला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. यस त्याचबरोबर मेजर संजय जाधव सर यांच्याकडून देखील सॉरी मेजर सागर जाधव सर यांच्याकडून देखील चेतन 11 वाकरे संघासाठी शुभेच्छा आल्यात. थँक्यू. येस त्याचबरोबर पासाडे गावचे रोहन चौगुले सर यांच्याकडून देखील चेतन 11 वाकरे संघासाठी शुभेच्छा आल्या आहेत. निश्चितच शुभेच्छांचा वर्षाव इथे केला जातोय कारण निश्चितच आपण पाहिलं तर चेतन 11 वाकरे संघ चेतन चौगुले सरांच्या मालकीचा संघ आहे आणि अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील मुलाचा वाटा राहिला आहे. निश्चितच आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत सलामीची जोडी दाखल झाली. अर्थातच संदीप चौगुले आणि त्याच्या साथीने सूरज अडनाईक अर्थातच सोमा सरकारला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं अर्थातच पॉवर प्लेचं षटक P1चं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. अर्थातच धनाजी जाधव डीजेला आपण पाहतोय मॅन फ्रॉम उजगावचा हा खेळाडू सातत्याने आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये या नावाची देखील चर्चा सातत्याने पाहायला मिळते. तोच खेळाडू पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली जाते. निश्चितच आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या पाठीमागे अर्थातच विकेट किपरच्या भूमिकेमध्ये नंदू उल्पे यांना देखील आपण पाहतोय आणि त्यांच्या पाठीमागे फ्लाइंग स्लिपला विकी पुजारी मिस्टर ISPL देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते दरम्यान पहिला बॉल चेतन 11 वाकरे संघ आणि त्यांच्या विरोधात SM स्पोर्ट्स तपोवनचा संघ. या दोन संघांमध्ये पहिला बॉल घेऊन डीजे तयार. पहिला बॉल मनगडाच्या साह्याने ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न दरम्यान क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट होते. सिंगलला डबलमध्ये देखील कन्वर्ट केलंय. 2 धावा धावफलकावरती ॲड होत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेशाचं खातं उघडलंय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर फुलटॉस होता. निश्चितच फुलटॉस बॉलवरती मनगडाच्या साह्याने इथे 2 धावा मिळवल्यात. या 2 धावेने धावसंख्येला मात्र श्री गणेशा आकार द्यायला इथे सुरुवात झाली. डीजेचा विचार केला तर अंबप स्पोर्ट्सची स्पर्धा राजवर्धन पाटील साहेब चषक तिथे देखील या खेळाडूने चांगला खेळ केला होता. या स्पर्धेमध्ये देखील निवडलं गेलंय कारण आपण पाहिलं तर छावा देखील याच संघामध्ये निश्चितच ग्रामीण क्रिकेट एकत्र हे 2 खेळाडू खेळत आले त्यामुळे विश्वास छावाचा देखील डीजेवरती इथे पाहायला मिळतोय. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात संदीप चौगुले. स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती खातं त्याने देखील उघडलंय. आडवा बॅटने ऑन साईडला टर्न केला. यावेळेस आपण पाहिलं तर डीपमधून क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचा येतोय तोपर्यंत एक सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती ॲड होते. एका सिंगलच्या मदतीने 3 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 3 ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि इथे पहिल्या 2 चेंडूंवरती निश्चितच संयमाने बॅटिंग सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला लगावल्या गेल्या आहेत. मात्र स्ट्रायकिंगवरती लेफ्टी बॅटर सोमा सरकारला आपण पाहतोय. अर्थातच संघाचा कर्णधार देखील आहे आणि त्याला आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती. KDC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. थेट घरबसल्या प्रक्षेपण यूट्यूबवरनं देखील आपल्याला पाहायला मिळते KDC लाईव्ह या वाहिनीवरती.
एक चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ओमकार पाटील सर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. येस, निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन आहे. त्यामुळेच हा बदल देखील अपेक्षित आहे. तिथंच एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर्स आणि स्वीपर कव्हर्सच्या दिशेने देखील एक क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे. आडवा बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट फटका इथे केला. डीपमध्ये प्रोटेक्शन मिड विकेटला येत आहे. सिंगल इथे कंप्लीट होते. पुन्हा एकदा एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर 4 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं नियोजन बंटी पाटील चषक या पहिल्या पर्वाचं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पहिल्या पर्वामध्येच अभि पाटील सर आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम दिमागदार आणि नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 4 या आकड्यावरती धावसंख्या. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलं जातं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे छावाचं पुन्हा एकदा इथे पाहायला मिळते. धाव मिळत नाहीये. रोखलंय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. निश्चितच विचार केला तर पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही संयम इथे फलंदाजांचा पाहायला मिळतात. संयमाने पावलं इथे टाकली जातात. तर त्यांना देखील माहिती आहे डीजेचं शतक आहे. थोडंसं आपण पाहिलं तर संयमाने खेळणं देखील गरजेचं आहे. पुढच्या षटकांमध्ये अखेरच्या काही षटकांमध्ये ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न निश्चितच असणार आहे. मात्र पॉवर प्लेचं षटक पहिले 4 चेंडू चांगले हाताळलेत. आडवा बॅटने ऑन साइडला फटका लाजवाब केलाय. थेट पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. चौकार. खुलायला सुरुवात झाली. पॉवर प्लेचं षटक आहे. त्यांना देखील माहिती आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जितक्या धावा गोळा करता येतील तितक्या धावा कराव्या लागणार आहेत. कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर धावा तितक्याशा बनत नव्हत्या. मैदानाचा भौगोलिक विचार केला तर जरूर थोडंसं छोटी बाउंड्री लाईन जरूर आहे. मात्र धावा तितक्याशा बनत नव्हत्या आणि त्यामुळेच पॉवर प्लेच्या षटकांचा वापर करण्याचा प्रयत्न निश्चितच फलंदाजांचा असणार आहे. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलं. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जमिनीच्या साह्याने इथे फटका केला. डीपमध्ये प्रोटेक्शन वेगाने आले तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती ॲड होत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने डबल डिजिटमध्ये धावफलक षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक 10 धावांचं राहिलंय. बिनबाद 10 धावा धावफलकावरती तोपर्यंत जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. येस, थँक्यू. 10 या आकड्यावरती धावसंख्या. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर अर्थातच कर्णधाराने घेतलंय. उसगावचा छावा सचिन आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सचिन अर्धाळकरला आपण पाहतोय. छावा या नावाने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये P2चं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी घेतली. पहिला बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फेकी झाले. चुकीच्या एंडला फेकी झाले का? रनआउटची संधी आहे. अपील पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजेच काय तर माघारे परतावं लागतंय. संदीप चौगुले बॅक टू दी पवेलियन.
येस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रवी दाखल होत असताना पाहायला मिळतात. येस, रवी यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलाय, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक फेकी पुन्हा एकदा झाली आहे. मात्र यावेळेस एक सिंगल डावफलकावरती ऍड होते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता जाऊन पोहोचते अर्थातच 11 या आकड्यावरती. 11 ऑन दी बोर्ड, 11 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. P2चं षटक, पॉवर प्ले दुसरं षटक की निश्चितच सचिन अर्धाकरने जबाबदारी घेतली. पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट आल्यानंतर दुसरा चेंडू थोडासा डाऊन द लेग केला, वरती फटका शॉर्ट फाईन लेगला केला. एक सिंगल धावफलकावरती तिथे देखील ॲड झाले. संयमाने पावली टाकली जातात. निश्चितच चेतन 11 वाकरे संघाचा विचार केला तर बॅटिंग इथे संयमाने केली जाते. निश्चितच मात्र नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच रवी ट्रॅकिंग एंडवरती इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत. उलट सरळ बॅटने समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे कंप्लीट होते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजे थेट 12 या आकड्यावरती. 12 ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. निश्चितच सिंगल डबल्सचा खेळ, एकेरी दुहेरी धावाने धावा इथे गोळा केल्या जातात. निश्चितच आपण पाहिलं तर इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा, कारण एक विकेट अगदी दुसऱ्या षटकामध्ये आले त्यानंतर संयमाने बॅटिंग इथे केली जाते. लॉफ्ट केला ओव्हर पिच बॉल, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, थेट आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा षटकार. थँक्यू. यस, हे मैदान लेफ्टी बॅटरसाठी पोषक आहे आणि तेच दाखवलंय. व पिच बॉल केला त्याच्यावरती फायदा घेतलाय. यावेळेस खोलातला होता, टॅप केलं जात आहे. टीपमधून प्रोटेक्शन, एक्स्ट्रा कव्हर्सचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल पुन्हा एकदा ॲड होते. षटकारानंतर एक सिंगल धावी ते धावफलकावरती आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे थेट 19 आकड्यावरती. 19 ऑन दी बोर्ड. 19 आकड्यावरती धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा फटका, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, धावा मिळतात त्या 4. आलाय रवीच्या बॅटमधून हा चौकार. यस, निश्चितच आता मात्र 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचं टोटल अर्थातच जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 23 आकड्यावरती. 23 ऑन दी बोर्ड, 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. तरी आता मात्र षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विकी पुजारीला आपण पाहतोय. मिस्टर ISPL अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यातील ISPL घेणारा आणखीन एक खेळाडू आता मात्र आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. संघर्षमय योद्धा आता मात्र षटक क्रमांक 3 मध्ये आलाय. निश्चितच धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सोमा सरकार देखील आता रंगात आलाय, त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय. पहिला बॉल, यावेळेस वाईड यॉर्करचा प्रयत्न, अगदी आपण पाहिलं तर तिची ट्रम्प लाईन आहे, वाईट लाईन आहे, तिला पकडून हा बॉल टाकलाय. सरळ विकेट किपर नंदू उल्पे यांच्या हातापर्यंत डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता विकी पुजारीला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. कोल्हापूर जिल्ह्याचा फिरकीचा जादूगर अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने आपल्या फिरकीच्या जोरावरती अनेक फलंदाजांना नाचवलंय तो खेळाडू निश्चितच तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालाय.
ती आपण पाहिलं तर सातत्याने नवीन बॉल देखील त्याच्या माध्यमातून वापरला जातोय. मात्र इथे एक वेगळी रणनीती पाहायला मिळते. निश्चितच ऑफ कटरचा वापर लेफ्टी बॅटरला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बॉल आहे. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॅक टू बॅकचे इथे 2 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी पाहिलं तर पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न, त्यानंतर दुसरा चेंडू थोडासा पाठीमागे केला, वळवला देखील. ऑफ कटरचा चांगला वापर तिथे पाहायला मिळाला. 23 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. यावेळेस देखील फ्लाईट दिली होती. फटका समोरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथे कंप्लीट होतीये. यस, निश्चितच या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्यात मात्र आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते 24 आकड्यावरती. फ्लाईट दिली होती, थोडासा लोअर फुल टॉस बॉल होता आणि त्यावरती इथे आक्रमकता पाहायला मिळाली होती. मात्र एक धाव इथे धावफलकावरती पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 24 आकड्यावरती. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. रवी आले स्ट्राईक एंडवरती. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. म्हणजेच काय तर सुरुवात आत्मविश्वासाने झाली. चांगली सुरुवात रवी यांची पाहायला मिळाली. यावेळेस फटका फसलाय सरळ बॅटने. क्षेत्ररक्षक नाही, खाली क्षेत्रामध्ये फटका केलाय. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्याच्या रवीच्या बॅटमधून. शानदार चौकार. कम ऑन टीजे. थँक्यू. येस, थँक्यू. 28 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 28 ऑन दी बोर्ड. थोडासा ओव्हर पिच केला आणि त्यावरती फटका इथे केला. स्विचिटचा प्रयत्न. यावेळेस देखील फटका केलाय. अलॉंग द ग्राउंड फटका चांगला केलाय. त्यानंतर पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्याच्या. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार रवीच्या बॅटवरून. थँक्यू. थँक्यू. यस, चांगली बॅटिंग येथे केली जाते. निश्चितच आपण पाहिलं तर विथ द टर्न हा रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला. यावेळेस देखील आपण पाहिलं तर बॅटच्या आतली कडा रुबी कड घेऊन पाठीमागे शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेला. तोपर्यंत तर एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. या षटकामध्ये आल्या तब्बल 10 धावा. 3 षटकांच्या अखेरीस 11च्या सरासरीने बनवल्या गेल्या 33 धावा. एकाकडेच्या मोबदल्यात 33 धावा धावफलकावरती जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे देखील. येस, षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता डीजेला आपण पाहतोय. धनाजी जाधव अर्थातच डीजे आला आता मात्र 4थ्या षटकामध्ये. पहिली 3 षटकं 11च्या सरासरीने इथे 33 धावा बनवल्या गेल्यात. मात्र आपण पाहिलं तर डीजे पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना त्याने देखील 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय. विश्वास दाखवलाय संघाच्या कर्णधाराने. यावेळेस वळवला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बॉल शॉर्ट टर्टमॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. पत्र आपण पाहिलं तर धाव कोणती मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत डिलिव्हर्ड केला. लेग कटर इथे पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर काटा बदलला आणि त्यानंतर शॉर्ट टर्टमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण विकी पुजारीचं पाहायला मिळालं. 33 धावा. किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल? निश्चितच याच धावगतीने जर चालले तर निश्चितच 73 धावा
बनवल्या जातील. प्रोजेक्टेड स्कोर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळाला 10.42 ची सरासरी सध्याच्या घडीला राखली आहे. यावेळेस देखील ड्राईव्ह केलं जातं डीपमधून प्रोटेक्शन वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल इथे कंप्लीट होते आणि निश्चितच या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र आता पुढे सरसावत आहे. 34 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते आहे. सोमा सरकारचा विचार केला तर एक षटकार आल्यानंतर थोडासा शांत पाहायला मिळाला. 8 मध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून अगदी त्याचा जो खेळ आहे त्याच्या विपरीत बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. त्याच्या नैसर्गिक खेळाच्या विपरीत फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सोमा सरकार करतोय. 34 धावा फलकावरती निश्चितच डीजे चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिलं षटक 10 धावांचं जरूर आलं तरी देखील या षटकामध्ये पुन्हा एकदा तो प्रयत्न राहिलाय. दूर ठेवलाय फलंदाजापासून, फटका फसलाय, मिस टाईम आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहत आहेत. निश्चितच फलंदाजापासून दूर ठेवला त्यानंतर मिस टाईम स्ट्रोक स्वीप कव्हरचा क्षेत्ररक्षक आला. मात्र 2 धावा इथे फलकावरती ऍड होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 36 च्या आकड्यावरती. 36 धावा फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर सोमा सरकार आता आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र ती एलिव्हेशन अजूनही मिळत नाही. ते फटके अजूनही येत नाहीत. सोमाच्या बॅटमधून ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो त्या फटक्यांची कमतरता अजूनही पाहायला मिळते. प्रयत्न निश्चितच केले जात आहेत. मात्र आपण पाहिलं तर यश मिळत नाहीये त्या प्रयत्नांना. गोलंदाजी चांगली राहिली. अगदी जो प्लॅन केलाय त्या प्लॅनवरती अगदी चांगली गोलंदाजी एका चॅनलमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिला. गोलातला बॉल, हेलिकॉप्टर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी सोमा सरकारच्या बॅटमधून षटकार. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर व्ही के पाटील दया 11 कसबा वाळवा संघाचे संघमालक अर्थातच विकास पाटील सर आणि त्याचबरोबर दयानंद संकपाल सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत सर. आपल्याला देखील विनंती असणार आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. निश्चितच 42 धावा इथे फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. थोडासा ओव्हर पिच केला हा बॉल आणि त्यावरती तो हेलिकॉप्टरचा फटका. अर्थातच सोमा सरकारच्या बॅटमधून अशा प्रकारच्या आक्रमकतेसाठी सोमा सरकार ओळखला जातो आणि ती आक्रमकता अखेर या चेंडूवरती पाहायला मिळाली. एक षटकार आला मात्र त्यानंतर थोडासा शांत पाहायला मिळत होता आणि ती आक्रमकता पुन्हा एकदा चुकी केली डीजेने आणि त्याच्यावरती फायदा उचललाय. आपण पाहिलं तर आता मात्र बॅट देखील बदलली जाते. डगआउटमधून निश्चितच मेसेज देखील आला असेल. कारण आपण पाहिलं तर आता 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. इथून पुढे आपण पाहिलं तर 3 षटक आणि या षटकाचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. म्हणजेच काय तर 20 चेंडूंचा खेळ इथून पुढे शिल्लक असणार आहे. आता या 20 चेंडूंवरती कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल त्याचं प्लॅनिंग आता मात्र पुढे होताना पाहायला मिळते. 42 धावा फलकावरती निश्चितच अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकाला आता मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असेल कारण या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूंवरती 9 धावा आल्यात. आडवा बॅटने बॅटची कडा घेतले. यावेळेस देखील पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल धावी ते कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीये. एक सिंगल धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र थेट जाऊन पोहोचतंय 43 आकड्यावरती. 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा धावफलकावरती. मात्र पुन्हा एकदा फलंदाजापासून दूर ठेवला चेंडू. पाहिलं तर जेव्हा जेव्हा फलंदाजापासून दूर ठेवले चेंडू तेव्हा तेव्हा आपण पाहिलं तर यश देखील गोलंदाजाला मिळालंय. मात्र जेव्हा जेव्हा पाल्यामध्ये टाकलाय, जेव्हा जेव्हा स्लॉटमध्ये टाकलाय त्याचा कार्यक्रम देखील फिक्स फलंदाजांनी केलाय. हा चेंडू खोलातला होता. मनगडाच्या साह्याने ऑन साईडला टर्न केलं जाते. क्षेत्ररक्षक येतात सर्कलमधून तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. यस, आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय 44 आकड्यावरती. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 44 धावा 11ची सरासरी पहिल्या 4 षटकामध्ये राखले. ड्रिंक्स ब्रेककडे आपण वळतोय त्यानंतर पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे.
थँक्यू. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतरचा सामना दोन्ही टीमसाठी कॉल असणार आहे. अर्थातच एके फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील अर्थातच विखे पाटील दया 11 कसबा वाळवाचा संघ. या दोन संघांमध्ये बाटल एका बाजूला आपण पाहिलं तर एके फायटर्स अर्थातच अनिकेत कदम सर यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला विखे पाटील दया 11 कसबा वाळवाचा संघ. कसबा वाळवाचा संघ अर्थातच विकास पाटील सर आणि त्याचबरोबर दयानंद संगपा सर यांच्या मालकीचा संघ आपल्याला यानंतरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. निश्चितच मात्र चालू असलेला सामना 4 षटकांच्या अखेरीस इथे बनवल्या गेल्या, त्या म्हणजे 44 धावा ती 11ची सरासरी राखले. 11च्या सरासरीने इथे निश्चितच फलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. मात्र तो वेग वाढवावा लागणार आहे. आता 3 षटकं अजूनही इथून पुढे शिल्लक आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर इथून पुढे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. रवी चांगली बॅटिंग केली. रवी चावरे 8 मध्ये 16 धावा 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. त्याचबरोबर सोमा सरकारला त्याच्या विकेटचं महत्त्व राहिलं माहिती आहे. निश्चितच त्याला खेळणं गरजेचं आहे शेवटच्या चेंडूपर्यंत आणि त्यामुळेच इथे आक्रमकता रवी दाखवतायत. स्लॉट परे होता थेट पाठवलाय पार्किंग लॉट परे 6 धावेसाठी आलाय रवीच्या बॅटवरून षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहिलं तर ओव्हर पिच केला. विकी पुजारी लेग कटर होता त्याला पाठवला अगेन्स्ट द टर्न थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार इथे रवी चावरेच्या बॅटवरून. इथे जो विश्वास दाखवला तिसऱ्या क्रमांकावरती पाठवण्याचा तो विश्वास कुठेतरी सार्थ ठरत असताना पाहायला मिळतोय. इथे गाठला जातोय. निश्चितच या चेंडूवरती चांगला फटका रवी चावरेच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. अशा प्रकारची आता बॅटिंग करावी लागणार आहे कारण 18 चेंडू स्लॉग ओव्हर्सची षटकं आणि या स्लॉग ओव्हर्सच्या षटकामध्ये आता ती आक्रमकता निश्चितच फलंदाज दाखवत असताना पाहायला मिळते. स्विच हिटचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. शॉर्ट टर्बानला क्षेत्ररक्षक आहे तैनात. तोपर्यंत तर आपण पाहिलं तर धाव कोणतीही मिळत नाहीये. धावांचं नुकसान होत नाहीये म्हणजेच काय तर इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते. अर्थातच 50 या आकड्यावरती 50चा आकडा सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग केली आहे. सुरुवातीची काही षटकं मिडल ओव्हर्समध्ये तो सिंगल डबल्सचा खेळ. चिलिडी गेज पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनला झेल सोप्पा पकडलाय. विकेट आली आहे. रवी चावरेचा खेळ संपलाय. 11 चेंडू आणि 22 धावांची खेळ संपुष्टात आली आहे. तक्का क्रमांक 2. रवी बॅक टू दी पवेलियन. चला एके फायटर संघ आपण रेडी राहायचंय. किट करून घ्यायचंय एके फायटर संघ. क्यू थँक्यू. यस नवीन बॅटर विजय गायकवाड बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. युनाइट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती चौथ्या स्थानावरती. यस चौथ्या क्रमांकावरती अर्थातच विजय गायकवाड यांना आपण पाहतोय. संख्येचा विचार केला तर 50 या आकड्यावरती दुसरा धक्का. दुसरी विकेट जी पार्टनरशिप बनली होती ती पार्टनरशिप आता मात्र विकी पुजारीने ब्रेक केले. मात्र नवीन बॅटर आणखीन एक लेफ्ट हँड बॅटर आला मैदानाच्या आतपर्यंत.
यावेळेस देखील ऑफ कटर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला आलाय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. येस, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर याही चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला थोडंसं वळण घेतलं आणि ती उसळी देखील घेतली या चेंडूने आणि त्यामुळे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. विकी पुजारी हा फिरकीचा जादूगर आणि आपल्या फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील ऑफ कटर टप्पा पडला बाहेरच्या दिशेला वळताना पाहायला मिळालाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकार आला आणि त्यानंतर इथे कमबॅक विकी पुजारीचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सोपं नाही आहे या खेळाडूला देखील ओळखणं तितकंसं सोपं नाही आहे कारण विविधता आहे या खेळाडूकडे आणि तीच विविधता दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर 4 चेंडूंवरती धाव खर्च केले नाहीये. हो, हा चेंडू देखील जबरदस्त. आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉल वरती षटकार त्यानंतर 5ही चेंडू निर्धाव आणि 1 विकेट देखील आली आहे. टाळ्यांचा गजर विकीसाठी होऊन जाऊ द्या. 5 षटकांच्या अखेरीस 50 धावा धाव फलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात जातो डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आदरणीय सन्मान्य सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर क्रिकेट असोसिएशन ग्रामीण अंतर्गत स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे यांच्या वतीने एक सामाजिक उपक्रम अर्थातच आपण पाहिलं तर रक्तदान शिबिर 12 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान आयोजन केले गेले. रक्तदान शिबिर अर्थातच छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपार्डेवरती आपण पाहू शकताय. जी प्रेक्षक गॅलरी आहे त्याच्या थेट उजव्या बाजूला ही व्यवस्था आपण पाहतो अर्थातच रक्तदान शिबिरची आणि प्रत्येक रक्तदात्यास संयोजक आदरणीय सन्मान्य अभि पाटील सर यांच्याकडून 20 लिटर पाणी जार गिफ्ट देण्यात येईल. निश्चितच आपण पाहिलं तर एक सामाजिक उपक्रम कालच्या दिवसामध्ये आपण विचार केला तर प्रत्येक विकेटसाठी एक झाड लावलं जात होतं. नैसर्गिक उपक्रम तिथे तिथे वापरला गेला. त्यानंतर आपण पाहिलं तर एक सामाजिक उपक्रम इथे पाहायला मिळतो. अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं नियोजन आहे. निश्चितच सामाजिक आणि त्याचबरोबर नैसर्गिक काम करण्याचं देखील कार्य सातत्याने अभि पाटील सरांचं आपल्याला पाहायला मिळते. यस, इम्रान इनामदार आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. बॅन फ्रॉम कसबा बावडा. कसबा बावड्याचा एक अनुभवी खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 6 मध्ये इम्रान इनामदार आपल्याला पाहायला मिळतात. 50 धावा धावफलक्यावरती. निश्चितच तो षटकार आला असं वाटलं होतं की एक मोठं षटक आपल्याला पाहायला मिळेल. मात्र त्यानंतर विकी पुजारीची ती जादू पाहायला मिळाली आणि धावा पुन्हा एकदा रोखल्या. धावांना पुन्हा एकदा ब्रेक लावला. हा प्रकार आडवा पाठने थेट पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 6. सोमा सरकारच्या बॅटमधून षटकार.
खोलातला बॉल यावेळेस देखील आपण पाहिलं तर स्क्वेअरड्रावचा फटका इथे पाहायला मिळालाय. अगदी मनगटाच्या साह्याने हा फटका सजवला. फुटवर्क नव्हतं मात्र त्या हाताच्या जोरावरती मनगटाच्या जोरावरती तो फटका इथे पाहायला मिळालाय. सोमा सरकारच्या बॅटमधून आणि इथे 2 धावा आल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र थेट पोहोचतंय ते म्हणजे 58 या आकड्यावरती. इम्रान इनामदारला आपण पाहतो अर्थातच बावड्याचा अफजल आपल्याला पाहायला मिळतोय 6व्या षटकामध्ये. 58 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या षटकातला शिल्लक आहे. आउटसाइड डी ऑफ स्टंप दूर ठेवला फलंदाजापासून. इथे पत्र आपण पाहिलं तर पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. नोच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. या सामन्यासाठी आपण पंच म्हणून पाहिलं तर आकाशजी खेडकर सर आणि त्याचबरोबर कुमारजी चव्हाण सर हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात. यस निश्चितच एक्स्ट्रा धाव आली आहे नोच्या स्वरूपात. आता मात्र फ्री हिटची संधी असणार आहे फलंदाजाकडे. आता मात्र लायसन्स असणार आहे. सुवर्ण संधी या बॉलवरती कारण मोठा फटका येणं देखील गरजेचं आहे. 59 धावा आपण पाहतोय सध्याच्या घडीला. फुल टॉस लॉफ्ट केलाय ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा धमाका हवाई हल्ला सोमा सरकारच्या बॅटवरून. षटकार थँक्यू. यस या सरकारने आता मात्र मार्केट जाम केलंय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सोमा सरकारची पाहायला मिळते. 16 मध्ये 33 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून. सुरुवातीला संयम दाखवला, संयमानं पाऊलं टाकली, थोडासा वेळ घेतला, त्यानंतर जसे खेळपट्टीवरती सेट झाले तशी आक्रमकता इथे पाहायला मिळाली सोमा सरकारची. आणि आता मात्र स्लॉग ओव्हर्समध्ये आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतात. 65 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही 6व्या षटकाचे शिल्लक आहेत. निश्चितच या 2 चेंडूंवरती आता कशा प्रकारचा पवित्रा फलंदाजाचा असेल हे देखील पाहावं लागेल. 65 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. 11.47 ची सरासरी म्हणजेच काय तर प्रोजेक्टेड स्कोर 81 च्या घरामध्ये. यावेळेस फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वेल जज कॅच. धक्का क्रमांक 3 इथे बसतोय. अर्थातच खेळी संपली आहे. सोमा सरकारचा खेळ संपुष्टात. 17 चेंडू आणि 33 धावांची खेळी आता संपले. 65 या आकड्यावरती. तिसरा फलंदाज बाद. थँक्यू. यस नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये मन फ्रॉम कुठेतरी अर्थातच सुमित शेलार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक विस्फोटक फलंदाज करवीर तालुक्याचा आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 65 या आकड्यावरती. तिसरी विकेट, तिसरा धक्का आणि आता मात्र सुमित शेलारची एंट्री मैदानाच्या आतमध्ये झाली. 1 चेंडू या षटकाचा शिल्लक आहे. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निश्चितच आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 6चा केस संपलाय. 65 धावा धावफलकावरती. 6 षटकांच्या अखेरीस 3 गाड्याच्या मोबदल्यात 65 आकड्यावरती धावफलक तोपर्यंत जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे.
शरद पाटील सर माईकशी संपर्क साधायचा आहे. शरद पाटील सर आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. यस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अनिल माळी दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. अनिल माळी यांना आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर पाठीमागे चाललाय शॉर्ट फाईन लेगला ब्रवीम देसाई बॉलला कलेक्ट केले तोपर्यंत एक सिंगल इथे धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थ मात्र पुढे सरसावत आहे. अर्थातच 66 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 66 ऑन दी बोर्ड, 66 धावा. अनिल माळीला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यातला आणखीन एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 7 मध्ये. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. हा ट्रॅकर आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत मात्र जजबेट थोडंसं खराब झालंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतंय ते म्हणजे थेट 68 या आकड्यावरती. 68 ऑन दी बोर्ड, 68 धावा. या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर प्रयत्न जरूर केलाय तो धावा बनवण्याचा, मात्र आपण पाहिलं तर प्रयत्नांना इथे देखील यश येत नाही. सोमा सरकार आणि त्याचबरोबर रवी चावरे या 2 फलंदाजांव्यतिरिक्त धाव बनवण्यामध्ये कोणताही फलंदाज यशस्वी राहिलेला नाहीये. सरब बाटने यावेळेस देखील फटका समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड केलाय. निश्चितच बॅक टू दी बॉलर. त्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. आणि या एका सिंगलच्या मदतीने 69 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 69 ऑन दी बोर्ड, 69 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजय गायकवाड लेफ्टी बॅटर स्ट्राईक एंडवरती आहे. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर शेवटच्या 3 चेंडूंवरती निश्चितच आपण पाहिलं तर तो प्रयत्न असणार आहे. कारण विचार केला तर 7 षटकामध्ये 80 धावा तरी कमीत कमी बनवण्याचा प्रयत्न असेल. 80 ते 85 धावा बनवण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आउटसाइड दी ऑफ स्टंप फलंदाजापासून दूर ठेवलाय. कुमार सर वळतायत आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट प्लस 1 धाव इथे आले का पंचांकडे अपील झाले, मात्र नॉट आउटचा इशारा. व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र आता जाऊन पोहोचते. अर्थातच 71 या आकड्यावरती. 71 ऑन दी बोर्ड, 71 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाले. सुमित सकपाळकडे आता स्ट्राईक आले. सुमित शेलारकडे आता मात्र स्ट्राईक आले. 71 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर आयोजन कमिटीतील आणखीन एक महत्त्वाचं नाव अर्थात सन्माननीय संदीप बाटे सर यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हे मैदान बनवण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा सिंहाचा वाटा राहिला संदीप बाटे सर यांचं देखील शुभागमन. आडवा बॅटने ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. दरम्यान आपण पाहिलं तर एक सिंगल इथे धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगल धावफलकावरती. आणि या एका धावेच्या मदतीने 72 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 72 ऑन दी बोर्ड, 72 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. निश्चितच त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 5 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. कालच्या दिवसामध्ये देखील जबरदस्त समालोचन. अर्थातच व्हॉइस ऑफ संगमेश्वर जयश्री पोटफोडे सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एक सिंगल धाव आली आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 73 या आकड्यावरती शेवटचा 1 चेंडू शेष आहे. निश्चितच आता फटका विशेष खेळावा लागेल, कारण आपण पाहिलं तर विशेष फटक्यामध्ये जर पाहिलं तर षटकार आला तर 80 धावा कमीत कमी आपण पाहिलं तर या मैदानावरती डिफेंडेबल आहेत. 80 धावा आणि तोच प्रयत्न इथे असणार आहे, कारण बॉलिंग चांगली आहे. चेतन 11 वाकरे संघाचा विचार केला तर बबलू कांबळे, योगेश किंग आणि त्याचबरोबर सोमा सरकार, आशुतोष आंबपकर गोलंदाजी चांगली आहे. सरब बाटने समोरच्या दिशेने लॉंग ऑफला प्रोटेक्शन. सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती. या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल डबल्सचा खेळ. 2 धावा जरूर आल्यात.
तर या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच जाऊन पोहोचतंय ते म्हणजे थेट 75 या आकड्यावरती. यस, तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. अर्थातच रनआउट चेकसाठी तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते. यस, इट्स नॉट आउट. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण झाल्यात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र थेट जाऊन पोहोचते ती म्हणजे 75 या आकड्यावरती. षटक क्रमांक 7चा खेळ अर्थातच पहिला डावाचा पूर्वार्धाचा खेळ आता संपलाय. धावसंख्या थेट जाऊन पोहोचते ती म्हणजे 75 या आकड्यावरती. यस, यानंतरचा होणारा सामना एके फायटर संघाच्या विरोधामध्ये विखे पाटील दया 11 कसबा वाळवा. यस, प्रशांत वीर सर यांच्या शुभ हस्ते केला जाईल या सामन्याचा टॉस. चला, यायचंय दोन्ही टीम्सचे कर्णधार. यायचंय टॉससाठी. टॉस केला जाईल आपल्या मुख्य व्यासपीठावरती. एका बाजूला आपण पाहणार आहोत एके फायटर्सचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये विखे पाटील दया 11 कसबा वाळवाचा संघ. या 2 संघांमध्ये ही बाटल. चला, लगेच यायचं इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. त्यानंतर दोन्ही टीम्स आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे लगेचच यायचं टॉससाठी. यानंतर आवाजामध्ये देखील बदल केला जाईल. अर्थातच आता मायक्रोफोनवरती जोडले जातील. दुसऱ्या डावाच्या खेळामध्ये अर्थातच व्हॉइस ऑफ संगमेश्वर जयेश फुटफोडे सरांचा आवाज आपण यानंतर आपण ऐकणार आहोत. चला, टॉससाठी या लगेचच दोन्ही टीम्स. विखे पाटील दया 11 कसबा वाळवा आणि एके फायटर्स. चला, विखे पाटील दया 11 संघाचा कर्णधार आलेला आहे. एके फायटर्स. यस, चला, या लगेचच टॉससाठी दोन्ही टीम्स एके फायटर. टॉससाठी यायचंय. तानाजी चौगुले मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जाईल. इकडे यायचंय. यस, एके फायटर्स कॅप्टन. त्याचबरोबर पन्हाळा पोलीस अर्थातच तोसिफ मुल्ला सर हे देखील यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. यस, प्रशांत वीर सर यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याचा टॉस इथे केला जातो आपला मुख्य व्यासपीठावरती. एका बाजूला ॲज अ कॅप्टन म्हणून आपण पाहतोय अर्थातच तानाजी चौगुले. तर दुसऱ्या बाजूला अक्षय लाड आपल्याला पाहायला मिळतील. हे 2 कर्णधार दुसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांच्या विरोधात. यस, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथे टॉस केला जातोय. दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्याचा टॉस. यस, टॉस केला जातोय अर्थातच एका बाजूला. यस, नाणेफेक जिंकले अर्थातच विखे पाटील दया 11 कसबा वाळवा संघाने नाणेफेक जिंकले. तानाजी चौगुले आपण टॉस जिंकला आहात. आपला निर्णय काय असणार आहे? मी पहिला क्षेत्ररक्षण करू.
यस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. एकंदरीत आपण या स्पर्धेमध्ये खेळतात. या स्पर्धेचं आयोजन अभि पाटील सर आणि त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण टीमचं आयोजन आपल्याला कसं वाटलं? यस, आपण बघतो अर्थातच अक्षय लाड यांच्याकडे आपण जातोय. अर्थातच नाणेफेक हरले, प्रथम बॅटिंग आली. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? अ, शेवटी क्रिकेटचा गेम आहे. पाहू कितीपर्यंत पोहोचतो. पण जास्तीत जास्त टार्गेट द्यायचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकू. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर आपल्या संघामध्ये असं आयकॉन म्हणून संदीप मकवानाला देखील आपण पाहणार आहोत. त्याच्यावरती किती जबाबदारी असणार आहे? 50% जबाबदारी त्याच्यावरच आहे. कारण की कोल्हापूर जिल्ह्यातला माझा आवडता आयकॉन म्हटला की तोच संदीप माखवाना. मी त्याला बिनविचारता आयकॉन केलेला आहे. डायरेक्ट बिन कॉल केला नव्हता, काय नाही, तर डायरेक्ट माझ्या टीममधनं खेळायला लागते. डायरेक्ट त्यानं आपल्याला होकारच दिला, खेळू म्हटला. यस, आपण अनेक स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खेळत असता, बाहेर देखील आपण अनेक स्पर्धा खेळत असता. मात्र या स्पर्धेचं आयोजन अभि पाटील सरांचं आयोजन आपल्याला कसं वाटलंय? त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे एक सायलेंट किलर. एक बोलायचं गेलं तर सापामध्ये म्हणतात ना मण्यार, त्या टाईप सायनर किलर आहेत ते. एकदम खूप म्हणजे त्या ग्राउंडवरती खेळायला यायचं म्हटल्यानंतर मी कायमस्वरूपी 7ला उठतो. इतर वेळी 9लाच उठतो. कारण की ह्या ग्राउंडवर अभि पाटलांनी नियोजन केलं आहे म्हटल्यावर अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात टोटली ज्या ज्या मोठ्या टुर्नामेंट होत्या त्या पूर्ण या नियोजनाखाली फिक्स आहेत माझ्या दृष्टिकोनामध्ये. यस, थँक्यू. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. दरम्यान नाणेफेक जिंकल्या अर्थातच विखे पाटील स्पोर्ट्स द 11 कसबा वाळवा संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आता आवाजामध्ये बदल केला जाईल. आपण कमेंट्री बॉक्समध्ये जातोय. जयश्री पोटपोडे सरांचा आवाज आपण कमेंट्री बॉक्समधून ऐकूया. थँक्यू सो मच आर्य सर. आपण मॅचकडे देखील जातोय. महत्वाची मॅच आहे आजच्या दिवसातील पहिली मॅच. एस एम स्पोर्ट्स तपोनच्या विरोधात चेतन 11 वाकरे या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. 75 बनवल्या गेल्या. 76 धावांचं उद्दिष्टांचा पाठलाग 42 चेंडूमध्ये करायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती दाखल होणारा गोलंदाज. ज्या गोलंदाजी चर्चा ही फक्त कोल्हापूर मर्यादित राहिली नाही आहे. सध्या मुंबई पुण्यामध्ये देखील चर्चा रंगते. तेच गोलंदाज आशुतोष आंबवकर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय. पहिल्या चेंडूवरती स्ट्रॉंग अपील आहे. पंचांकडे अपील केलंय, परंतु अपील फेटायला गेलंय आणि त्यानंतर फलंदाज देखील थोडस कॉन्फिडन्स आहे. चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला जातोय. आपल्याला नंदकुमार उल्पे पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळाडू, एक प्रामाणिक खेळाडू म्हणून देखील त्यांची ओळख आहे या टेनिस क्रिकेट पटलावरती. एक जबरदस्त या वर्षीच्या अंगामध्ये जर पाहायला गेलं तर जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या पटलावरती आलेत तेव्हा एक जबरदस्त कामगिरी राहिली. पहिला चेंडू जबरदस्त आटायला गेलाय. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय आणि नंदकुमार यांच्या बरोबरीने जर पाहायला गेलं तर सचिन म्हणजे चावा देखील पाहायला मिळतोय नॉनस्ट्राईक एंडवरती. चावाने देखील यावर्षी जर पाहायला गेलं तर एन ट्रॉफी जी झाली होती तिथे देखील एक जबरदस्त खेळ दाखवला होता. एक चांगला खेळाडू आहे. यावर्षी जर पाहायला गेलं तर चर्चा यांच्या नावाची पुन्हा एकदा पाहायला मिळते. चांगला चेंडू इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅप मधून फटका केलाय. दोन क्षेत्ररक्षकांना भेदलाय आणि बॉल चाललाय ओरदुरूप चौकार 4 धावेसाठी. मंदिराच्या जवळ जे प्रेक्षक आहेत खेळाडू आहेत त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण का तिथे धावा देखील आहेत. सर्वांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर, सर्व प्रेक्षक मंदिराच्या जवळ बसणारे सर्व प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण का तिथे धावा आहेत. त्यामुळे प्लीज सहकार्य करायचं. थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा मॅच कडे देखील जातोय. दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आता समीकरण असणार आहे 40 मध्ये 72 धावांचं कौतुक करावं लागेल केडीसी लाईव्हचं देखील. या चेंडूवरती वेगाचा वापर केलाय. बॉल चाललाय ओरदुरूप. रिव्हर्सचा फटका, टायमिंग प्रॉपर, षटकार पाहायला मिळालाय. नंदकुमार उल्पे यांची ती खासियत आणि ती खासियत दाखवली या चेंडूवरती.
थँक्यू सो मच. आणि डीजे मास्टरांचं देखील टायमिंगचं कौतुक करावं लागेल. ते देखील म्हणतायत नाद करायचा नाहीये ढाण्या वाघाचा. ढाण्या वाघ आहे हा कसबा बावड्याचा एक जबरदस्त खेळाडू आहे. तर बावडा परिसरातील क्रिकेट आज जर पाहायला गेलं तर या व्यक्तिमत्वामुळे देखील जिवंत आहे. कारण क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि क्रिकेटची सेवा या खेळाडूने प्रामाणिक देखील केली आहे. आणि म्हणूनच सातत्याने शिखरावरती चढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जे प्रामाणिकपणाने कष्ट करतात त्यांना मेहनत देखील घ्यावी लागते आणि त्या मेहनतीचं फळ देखील त्यांना मिळत असतं. फुलटॉस टाकला या चेंडूवरती. थोडंसं जर पाहायला गेलं तर आडव्या बॅटने तो फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु याच चेंडूवरती सरळ इथे मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह केला असता, कव्हरच्या डोक्यावरून केलं असतं तर नतीजा 4 धावा देखील मिळाल्या असत्या. कारण का कव्हरची जागा खाली आहे, एक्स्ट्रा कव्हरची जागा देखील खाली आहे, डीपला देखील प्रोटेक्शन नाही आहे. अशा वेळेला फक्त दिशा देणं गरजेचं होतं, ते चुकलं आणि त्यानंतर डॉट चेंडू देखील आलाय. फुलटॉस टाकलाय पुन्हा एकदा. त्यानंतर पंचांचा इशारा नो चेंडूचा देखील आलाय. नो आलाय म्हणजेच एक्स्ट्रा धावा मिळतील या चेंडूवरती. कुठेतरी पेस जनरेट करण्याच्या दादामध्ये एक्स्ट्रा हाईट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण जर पाहायला गेलं तर संदीपजी बाटे सर यांना देखील मॅचचा आनंद घेत असताना पाहतोय. जबरदस्त व्यक्तिमत्व. जर खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आज कोपर्डेमध्ये ही स्पर्धा भरवली जाते, त्याचं कारण देखील आहे. सागरजी मेजर असतील, संदीपजी बाटे सर असतील, खूप सारे आणि त्याचबरोबर चेतन 11 वाकरे संघाचे चेतन सर देखील असतील. मेहनत खूप घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आणि या चेंडूवरती इशाऱ्याची आपण वाट पाहत होतो, तो इशारा आलाय. नो चेंडू इथे मात्र पाहायला मिळते, म्हणजेच इथे हाईट अतिरिक्त होती आणि रिव्ह्यू इथे मात्र गमावलाय. आपल्याकडे जो एक रिव्ह्यू होता तो आपण गमावलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने तो रिव्ह्यू घेतला होता, चॅलेंज केलं होतं या चेंडूवरती. नो प्लस 1 एकूण 2 धावा या चेंडूवरती प्राप्त झालेत आणि संख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 12 या आकड्यावरती. आशुतोष आंबकर थोडासा एक्सप्रेस डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न तो राहिला, कारण का उत्तर द्यायचं होतं त्या षटकाराचं देखील. षटकार चौकार पाहायला मिळाले होते आणि त्यांचं उत्तर त्याला द्यायचं होतं. या चेंडूवरती चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये फलंदाज बीट झाले, यष्टीरक्षक बीट झाले, बॉल चाललाय नॉन स्टॉपला आणि लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप आणि चौकार देखील आलाय. 4 धावा इथे मात्र धाव फलकावरती ऍड होतील. थोडस जर पाहायला गेलं तर मेहनत फलंदाजाला घ्यावी लागली नाहीये, इथे कामगिरी केली आहे एका फसव्या चेंडूने. आपण पाहू शकतो बॅक ऑफ द हँडचा वापर इथे मात्र केला. चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये झालं, क्षेत्ररक्षकाला इथे यष्टीरक्षकाला बीट केलं आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल देखील झालाय. चौकार देखील आला. धावसंख्या 16 धावा, 5 चेंडूमध्ये 16 धावा. सुरुवात इथे मात्र चांगली होणं गरजेचं होतं गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. का तर धावा रोखायच्या आहेत आणि अशा वेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमने चांगला स्टार्ट दिलाय, म्हणजे विजयाच्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं यशस्वी पडलीत. परंतु कमबॅक इथे आशुतोषला देखील करायचं. याआधी आपण काय केलं त्याच्यापेक्षा या चेंडूवरती आपण काय करू शकतो हा विचार महत्वाचा आहे. ड्राईव्ह केला जातोय, कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून तो फटका खेळायचा होता, फटका केला गेला आणि त्यानंतर इथे कव्हर्सला भेदण्याचा प्रयत्न, डीपला प्रोटेक्शन, सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. त्यानंतर संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धाव फलकावरती. 36 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि 59 धावांची आवश्यकता आहे. 36-59 समीकरण.
थँक्यू सो मच डीजे मास्टर यांचं कौतुक करावं लागेल. साऊंड सिस्टीमचं कौतुक करावं लागेल. सुरभी साऊंड सिस्टीम आपल्याला या स्पर्धेसाठी जोडली गेली आहे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सुरभी लाईट जी सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला देखील मिळते. आपण जेवढ्या मोठ्या स्पर्धा पाहिल्या त्याच्यामध्ये सुरभी लाईट यांचं योगदान देखील सातत्याने महत्वाचं असतं आणि म्हणून सुरभी लाईटला सातत्याने पसंती देखील असते. आपण मॅचकडे देखील जातोय. 17 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 36 चेंडूमध्ये 59 धावांची अजून देखील गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती कोण आलंय हे देखील महत्वाचं आहे. योगेश किंग गोलंदाजीसाठी आले आहेत. नावात किंग आहे, ती कामगिरी देखील करायची आहे, परंतु चावाचं आव्हान आहे. सचिन जबरदस्त खेळाडू आहेत, युवा खेळाडू आहेत. उसगावला बिलॉंग करणारा खेळाडू, चांगल्या रीतीने या खेळाडूने जर पाहायला गेलं तर 3-4 वर्षामध्ये केपीएलच्या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त खेळ सातत्याने राहिले या खेळाडूचा. रिव्हर्सचा वापर इथे मात्र केलेला आहे आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिलंय. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सॅम मालेकर आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षणामध्ये. बॅकवर्ड पॉइंटला ते क्षेत्ररक्षण सजवलं गेलं त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होती. सिंगल आले म्हणजे धावसंख्या आतापर्यंत 18 वरती विराजमान होती. पहिल्या षटकामध्ये 17 आले, त्याची भरपाई करायची गोलंदाज योगेश किंगला. थोडंसं आशुतोष शंभवकर आणि त्यानंतर योगेश किंग यांच्यामध्ये चर्चा होते. आपण कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवू शकतो तो ट्रॅप आपल्याला रचावा लागेल, कारण का धावसंख्या जी आहे ती सुसाट पळायला लागली. आपल्याला 76 धावा रोखायचे आहेत आणि अशा वेळेला ट्रॅप महत्वाचा आहे. या चेंडूवरती लॉफ केलाय समोरच्या दिशेने. वाह, जबरदस्त फटका खेळलाय. बॉल चाललाय ओव्हर द रोप. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू सो मच. मिड ऑफच्या डोक्यावरून तो लॉफ्टेड ड्राईव्ह इतर पाहायला मिळाला. षटकार आलाय. धावसंख्या वाढली. 24 धावा धाव फलकावरती. नंदकुमार यांची कामगिरी 6 मध्ये 17ची आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स. बादशाह रिव्हर्सचा बादशाहगिरी सिद्ध केली आहे. नंदकुमार उल्पे यांच्या बॅटमधून अजून एक शानदार स्ट्रोक. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू. या मैदानावरती आतापर्यंत जर पाहायला गेलं तर ज्यांनी वेगाने गोलंदाजी केली आहे त्यांच्यावरती आक्रमण हे झालंच आहे. शॉर्ट पिचचा वापर ज्यांनी केला आहे त्यांच्यावरती देखील आक्रमण झालंय. इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला कटर पद्धतीचा गोलंदाजीचा वापर करायचा आहे. धीम्या गतीच्या चेंडूवरती आतापर्यंत फलंदाज फसताना आपल्याला पाहायला मिळालेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर थोडीशी ती रणनीती आपल्याला चेंज देखील करावी लागेल, कारण टेनिस बॉल नाही आहे, सिक्सरचा बॉल आणि असा हा सिक्सरचा बॉल आहे. तर प्रॉपर टायमिंग झालं तर चांगल्या रीतीने तो षटकार देखील पाहायला मिळतो. या चेंडूवरती जर गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करायची असेल तर धीम्या गतीचे चेंडू तुम्हाला चांगल्या रीतीने हाताळावे लागतील. बोटांची जादू इथे महत्वाची आहे. आधी आपण धीम्या गतीचा चेंडू टाकला होता आशुतोष शंभवकर, इथे फसताना पाहायला मिळाले होते. या चेंडू धीम्या गतीने टाकलाय. चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये. त्यानंतर जर पाहायला गेलं तर टप्पा चूक लागलाय, हे देखील महत्वाचं आहे. टप्पा थोडंसं जर पाहायला गेलं तर वुडलँड स्पॉट वरती पाहायला मिळाला. अशा वेळेला रिव्हर्सचा फटका खेळत असताना ते टायमिंग जे आहे ते जुळून आलं नाहीये. वाटलं होतं चेंडू वेगाने येईल, परंतु वेगाने आलं नाहीये. थोडंसं चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये. धावसंख्या आतापर्यंत 30 धावा, 32 मध्ये 46 ची आवश्यकता या मॅच मध्ये. ओहो, या चेंडूवरती शफल झाले. फटका केलाय, फटका फसलाय देखील आणि त्यानंतर विकेट देखील येते. आपलं महत्वाचं योगदान इथे मात्र 23 धावांचं हे नंदकुमार उल्पे यांचं संपुष्टात आलंय. परंतु संघासाठी विजयाचा पाया रचलाय, परंतु त्याच्यावरती कळस रचणार कोण हे देखील पाहायचं आपल्याला. चांगल्या रीतीने जेल इथे मात्र टिपला गेला. शॉर्ट फाईन ले गेला, इथे मात्र जेल टिपला गेला आणि त्यानंतर नंदकुमार उल्पे 9 चेंडूमध्ये 23 धावांचं त्यांचं योगदान इथे मात्र संपुष्टात आलंय.
त्यांचं योगदान जरी संपुष्टात झालं असेल तरी देखील कॅमेरामनने फोकस केलाय अशा खेळाडूवरती ज्याने ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील आपला दमकम दाखवला आणि कोल्हापूरचं नाव ज्याने क्रिकेटच्या पटलावरती आदराने गेला भाग पडला असा खेळाडू आहे. एक जुजार खेळाडू म्हणून देखील ज्याची ओळख आहे असा खेळाडू विकी पुजारी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या खेळाडूने या वर्षीची सावकार चषकाची बाईक देखील जिंकली आहे. असं एक जबरदस्त खेळाडू दर्जेदार खेळ राहिला विकी पुजारीचा. या मागील जर पाहायला गेलं तर काही कालावधीमध्ये विकी पुजारी सातत्याने जर पाहायला गेलं तर प्रामाणिकपणाने क्रिकेट खेळत होते आणि त्याच वेळेला त्यांना एक यशाची उंची गाठायची होती आणि ती संधी त्यांना मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. ISPL सारखी स्पर्धा केली आणि तिथून जो कॉन्फिडन्स ते घेऊन आलेत तो काबिल तारीफ आहे. आणि त्यानंतर पहिली स्पर्धा पन्नाची सावकार चषकाची आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीराची ती इलेक्ट्रिक बाईक स्वप्नातली पहिली बाईक त्यांनी जिंकली आपल्या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर सातत्याने प्रति किलोमीटर डिंगडॉंग ज्या संघामध्ये कित्येक खेळाडू संघामध्ये जॉईन होण्यासाठी झगडत असतात त्या संघामध्ये त्यांनी एंट्री मिळवली. सोपं नाही आहे अशा मोठमोठ्या संघांमध्ये एंट्री मिळवणं, परंतु ती काबिलियत आहे या खेळाडूमध्ये. चांगला चेंडू इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय, मिडविकेटला तो फटका केलाय, सिंगल धाव फलकावरती ऍड होते. कौतुक करेन मी ते मात्र योगेश किंगचं देखील ज्या प्रकारे त्यांनी या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये धाव आल्यानंतर इथे थोडंसं प्रेशर असताना ज्या प्रकारची त्यांनी गोलंदाजी केली आहे ती काबिल तारीफ. 2 षटकांचा खेळ संपुष्टात 31 धावा धाव फलकावरती, 30 चेंडू आहेत, 45 ची आवश्यकता अजून देखील आहेत. धावा रोखण्याची संधी आपल्याकडे अजून देखील आहे. 45 धावांचा बॅलन्स उरलाय, 30 चेंडू मध्ये रोखायचं आहे. सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. थँक्यू डीसे. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपुष्टात 2 षटकामध्ये बनवले गेलेत आतापर्यंत 31 धावा. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आशुतोष आंबवकरने स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि तुकाराम महाराजांचं एक अभंगातील एक ओळ मला आठवते, निश्चयाचं बळ तुका म्हणे तेची फळ, ज्याचा निश्चय ठाम असतो त्याला यशाचे फळ मिळते. आज देखील विजयाचा तो निश्चय पक्का करावा लागेल आणि आता त्या सामन्याला कलाटणी आपल्याला द्यावी लागेल. 30 मध्ये अजून देखील 45 धावा रोखायचे. थोडंसं चर्चा खेळाडूंच्या बरोबरीने आशुतोष आंबवकर देखील करताना पाहायला मिळतात. ही रणनीती कशा प्रकारची आहे ते देखील पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. फ्लाइंग स्ट्रीपला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय, पॉईंटची जागा खाली आहे, कव्हर पॉईंटची जागा खाली आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर डीपला जर पाहायला गेलं तर डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनचा क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु लॉंग ऑलला इथे क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर धीम्या गतीने चेंडू टाकला, या चेंडूवरती रनआउटची संधी आहे, पाहावं लागेल. फिंगर अप म्हणजेच काय, ओईटी आउट. फलंदाज बॅक टू द पेवलेन. सचिन माघारी परतले. थँक्यू सो मच डीजे मास्टर. नाच करायचं नाही, डाण्या वाघाचा. हा डाण्या वाघ कोण आहे? निश्चितच हा डाण्या वाघ आहे, तो म्हणजेच सतेज पाटील सर, म्हणजेच बंटी पाटील सर, ज्यांना कोल्हापूर नगरीचा डाण्या वाघ म्हणून देखील ओळखलं जातं. राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व, ज्याने कित्येक वेळेला जर पाहायला गेलं तर राजकारणामध्ये फेरबदल केले असे व्यक्तिमत्व. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. असंच कार्य सर तुमचं आता समुद्रापार जावं आणि कोल्हापूर नगरीचा विकास व्हावा यासाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. ओहो, चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. आपण पुन्हा एकदा मॅच कडे आलोय. धावसंख्या इथे पत्र सिंगलने थोडीशी पुश केली जाते. 32 धावा फलकावरती लागले जाते. ही मॅच पहिली मॅच आहे आजच्या दिवसातील. एके फायटर्स संघ त्याच्या विरोधात विके पाटील कसबा वाळवाचा हा संघ आपल्याला पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते.
सॉरी माफ करा, चेतन 11 वाकरेच्या विरोधात SM स्पोर्ट्स सपोन या संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच आहे आणि या पहिल्याच मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर चांगली लढत कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर अवधूत पाटील, जयसिंग पाटील आणि त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये 3 अर्धशतक पाहायला मिळाले. किरण सादळेने पहिलं अर्धशतक केलं कालच्या दिवसामध्ये. जबरदस्त बॅटिंग त्याने देखील केली. 60 धावांचं योगदान किरण सादेचं राहिलं. त्यानंतर जयसिंग पाटील 61 धावा त्याने देखील बनवल्या. अवधूत पाटीलला 67 धावा शेवटच्या मॅच मध्ये तुफानी पारी केली होती आणि पहिली हॅट्रिक किरण चव्हाणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं. आजच्या दिवसामध्ये काय वैशिष्ट्य असेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आजच्या दिवसामध्ये देखील अर्धशतक होतील का? थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल केला जातोय. चला वेळ घालायचा नाही आपल्याला, वेळ किमती आहे त्यामुळे चला स्पीडअप करावं लागेल. आशुतोष शांबवकर पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती ती रनआउटची विकेट मिळवली. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय का पाहावं लागेल. नाही, या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव आपल्याला पाहायला मिळतात. सरदार एक जबरदस्त खेळाडू आहे. सरदार नेहमीच ठरलेत असरदार, चांगले फलंदाज आहेत, लेफ्ट आर्म फलंदाज आहेत. याने देखील कोल्हापूर नगरीमध्ये आपल्या नावाची छाप सोडली. एक लेफ्ट आर्म घातक फलंदाज म्हणून ओळख. रिव्हर्सचा वापर इथे मात्र केलाय आणि त्यानंतर धावा रोखल्या जात आहेत. सिंगल धाव फलकावरती ऍड होती. सिंगल आले म्हणजे धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 34-34 या आकड्यावरती. या षटकामध्ये त्याच्यातच कमबॅक केला. आशुतोष शांबवकरने पुन्हा एकदा जबाबदारी घेतली. पहिल्या षटकामध्ये त्याच्या विरुद्ध धावा आल्या आणि अशा वेळेला स्वतःवरती विश्वास राखणं देखील गरजेचं असतं आणि तो विश्वास राखला कारण का प्रमुख खेळाडू आहेत त्यांना देखील माहिती आहे पहिलं षटक हे पॉवर प्लेचं होतं. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग अपोजिट संघाने केली परंतु त्या चुका मला पुन्हा एकदा करायच्या नाहीयेत. चांगला चेंडू पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर ऑन ड्राईव्हचा फटका केला गेला. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. दुसऱ्या धावीचा विचार केला नाहीये. दुसऱ्या धावीचा विचार केला असता तर कदाचित ती विकेट देखील आली असती आणि विकेट आली असती तर या मॅच मध्ये कमबॅक झाला असता चेतन 11 वाकरे संघाचा आणि म्हणूनच तो कमबॅक करून द्यायचा नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 35, 26 मध्ये 41 ची आवश्यकता अजून देखील आहे. मॅच अजून देखील गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या हातामध्ये आहे परंतु त्यासाठी त्यांना डॉट चेंडूचा सहारा देखील अजून घ्यावा लागेल. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढे इथे मात्र मॅच मध्ये येणार आहेत. ओहो, चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला आणि त्यानंतर एक चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. जेवढे सफल झाले तेवढा बाहेर चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. लेग बाईचा इशारा झाला. सिंगल धाव फलकावरती ऍड झाले. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 36 धावा. पाहू शकता इथे मात्र चांगल्या रीतीने चेंडू डिलिव्हर केला. त्यानंतर आतल्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजेच ऑफब्रेकचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केलाय आशुतोष शांबवकरने. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे आणि ती क्षमता दाखवली या मॅच मध्ये. पहा, पहिल्या षटकामध्ये धावा त्यांच्या विरोधात आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 4 ते 5 धावा खर्च केलेत. चेंज ऑफ पेस परिवर्तन गतीमध्ये ओळखलंय. फटका सजवला गेलाय. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे आणि सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. थोडासा अंदाज घेता आला नाहीये. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. सिंगल आले म्हणजे धावसंख्या 37 या आकड्यावरती विराजमान होते. 3 षटकाचा खेळ संपुष्टात. 37 धावा. पुन्हा एकदा धावसंख्या कंट्रोलमध्ये आणली गेली म्हणजेच विजयाच्या दृष्टिकोनातून चेतन 11 वाकरे संघ देखील पावलं टाकतोय परंतु SM स्पोर्ट्स तपोवन संघाला देखील कमबॅक करायचंय. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे फुटबॉलचे मुख्य पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं तेच सुनीलजी पवार साहेब यांचं देखील आगमन झालं. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. एक जबरदस्त असे पंच म्हणून कोल्हापूर नगरी ही फुटबॉलसाठी देखील ओळखली जाते आणि त्याच खेळावरती कोल्हापूरकरांचं सातत्याने प्रेम आहे आणि या क्रिकेटच्या खेळाने देखील मागील काही वर्षामध्ये त्यांना देखील वेळ लावलाय. गोलंदाजी मार्कवरती सुशांत चव्हाण एक युवा गोलंदाज ज्याने आताच्या घडीला जर पाहायला गेलं तर क्रिकेटच्या पटलावरती उशिरा का होईना पावलं टाकली परंतु जर पाहायला गेलं तर ही पावलं जी आहेत ती जबरदस्त टाकलेत. एक युवा गोलंदाज म्हणून देखील या खेळाडूकडे पाहायला जातंय. ओहो, चांगला चेंडू पहिल्या चेंडूवरती लॉफ केला. फटका फसलाय. पहिल्या चेंडूवरती
सोमा सरकार होते झेल खाली, झेल टिपला गेलाय फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. या मॅच मध्ये आता या विकेटने कमाल केले, धमाल केले. चेतन 11 वाकरे संघ मॅच मध्ये शिरकाव करतोय. थँक्यू डीसी. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला. सातवेचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी युवा खेळाडू आहे. आताच्या घडीला जर पाहायला गेलं तर ISPL सारख्या स्पर्धांमध्ये देखील तो सध्याच्या घडीला पावलं टाकताना पाहायला मिळतोय. सराव त्याचा ISPL ध्येय गाठण्याचं आहे आणि त्यासाठी तो सराव देखील करतोय. संघ सहकारी देखील समजावून सांगता येतं. पहिला चेंडू फुलर लेनचा होता, त्याच्यामध्ये आक्रमण झालं नाहीये. थोडंसं जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती आपल्याला विकेट मिळाली, परंतु ह्या चुका आपल्याला करायच्या नाहीयेत. जर चुका झाल्या तर त्याच्यावरती आक्रमण होणार आहे. या चेंडूवरती मिस टाइम फटका पाहायला मिळाला, परंतु त्या चुका करायच्या नाहीयेत. हे समजावून सांगितलंय संघ सहकार्यांनी. युवा खेळाडू आहे, त्याला थोडंसं आपल्या भाषेमध्ये सर्व संघ सहकार्यांनी विश्वास दिलाय. डगआउट मध्ये जे प्लेयर आहेत, प्लेयरांनाच बसण्यासाठी जागा आहे. प्लेयरांच्या व्यतिरिक्त कोणीही डगआउट मध्ये बसायचं नाहीये, याची नोंद घ्यायची आहे. डगआउट हा फक्त आणि फक्त प्लेयरांसाठी असणार आहे, याची देखील नोंद घ्या. आपण मॅच कडे देखील पुन्हा एकदा वळतोय. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली गेली आहे. तो लॉफ करण्याचा प्रयत्न झाला. मिड ऑफच्या डोक्यावरून फटका केला आणि डीपला प्रोटेक्शन होतं. लॉंग ऑफला तो चांगला जेल टिपला गेलाय. जेल टिपला आणि धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 23 मध्ये 39ची आवश्यकता आहे. मॅच थोडीशी जर पाहायला गेले तर फसताना पाहायला मिळते. SM स्पोर्ट्स तपोने या संघाच्या बाजूने ही मॅच झुकत नाहीये. झुकवायचे तर प्रवीण देसाई यांना इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. ओहो, पहिला चेंडू त्यांच्यासाठी पायांवरती टाकलाय. जबरदस्त चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, फेकी चांगली आहे. त्यानंतर थोडंसं जर पाहायला गेलं तर सेफ लँडिंग होतं, म्हणूनच सिंगल फलकावरती ऍड झाली आहे. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतलाय का पाहावं लागेल. इथे पंचांनी सांगितलंय माझी नजर तेज आहे, गाडीसारखी आहे आणि माझ्या नजरेतून ते दृश्य टिपले गेलेत आणि म्हणूनच पंचांनी सांगितलंय इथे सेफ लँडिंग झालं होतं. त्यानंतर सिंगल धावफलकावरती ऍड झाली आहे. धावसंख्या आतापर्यंत 38 धावा धावफलकावरती, म्हणजेच जेवढे धावा आपण बनवले तेवढ्या धावांची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला 22 चेंडूमध्ये ते समीकरण भेदायचं आहे. 22 चेंडू 38 धावा. मध्ये 38 धावा अजून देखील आपल्याला या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. ज्या खेळाडूंकडे कधीच हार न मानण्याची वृत्ती असते ते खेळाडू जिंकतात, हे लक्षात ठेवा. हार मानायची नाहीये. सरदारला देखील या मॅच मध्ये विजयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करायची. आज हिरो बनण्याची सुवर्ण संधी आहे, कारण का संघ जर पाहायला गेला तर थोडंसं टेन्शन मध्ये आहे आणि अशा वेळेला टेन्शन रिलीज करणारी ती बॅटिंग आपल्याला करायची. आज सुवर्ण संधी आपल्या नावाचा जयघोष करण्याची, जय जयकार करण्याची. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. वाह, गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते. ही गोलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. हे युवा खेळाडूने दाखवले या मॅच मध्ये. हा कशा प्रकारे चेंडू टाकलाय. थोडंसं जर पाहायला गेलं तर फुलर लेनचा चेंडू होता, लोवर फुल टॉस तो घेण्याचा प्रयत्न होता आणि अशा वेळेला एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. 21 मध्ये 38 ची आवश्यकता अजून देखील आहे. डॉट चेंडू येत आहेत. समीकरण थोडंसं फसत चाललंय. पुन्हा एकदा त्याच दांडीचा चेंडू, जेवढे सफल झाले तेवढ्याच बाहेर चेंडू टाकला. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. या युवा गोलंदाजासाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. हे भविष्य आहे कोल्हापूरचं. यासाठी तो अट्टहास केलाय आणि तो अट्टहास पूर्ण होतोय. सुशांत चव्हाण मॅन फ्रॉम सातवेचा हा गोलंदाज, एक्सप्रेस डिलिव्हरी. या गोलंदाजी पाहिल्यानंतर थोडस ब्रेटलीची देखील आठवण झाली आहे. थोडस सिमिलर ऍक्शन पाहायला मिळते. थोडीशी ऍक्शन आहे, जास्त नाहीये परंतु थोडीशी आहे. ओ, फुल टॉस टाकलाय. पुन्हा एकदा थोडस वाईड यॉर्करचा प्रयत्न. अशा वेळेला तो फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण. 6 धावेंसाठी वार, सीमारेषा पार षटकार.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. पहा पायांची जी आहे ती मुवमेंट आपण पाहू शकतो कशा प्रकारे केली होती. पायांची मुवमेंट केली, थोडंसं जर पाहायला गेलं तर विचलित केलं गोलंदाजाला आणि त्यानंतर तो फटका सजवला गेला आणि तो षटकार देखील आपण पाहिलाय. धावसंख्या आतापर्यंत 44 धावा फलकावरती 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. 44 तर बनवले गेले आहेत. करंट रन रेट 11.48 आहे. रिक्वायर रन रेट 10.1 10 पॉईंट प्लस आहे. 10च्या पेक्षा जास्त आपल्याला धावा बनवायचे आहेत. अजून देखील जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी 10.11चा रिक्वायर रन रेट असणार आहे. आपल्याला जिंकण्यासाठी आवश्यकता अजून देखील 19 चेंडूमध्ये 32ची आवश्यकता आहे. फुल टॉस पुन्हा एकदा टाकला होता. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक डॉट चेंडू देखील आलाय. शफल होण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळेला पुन्हा एकदा वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. फुल टॉस होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, दिशा देणं गरजेचं होतं. शॉर्ट सिलेक्शन चुकलं आणि त्यानंतर डॉट चेंडू आलाय. 4 षटकांचा केस संपुष्टात. 11च्या सरासरीने 44 धावा म्हणजे 18 मध्ये 32ची आवश्यकता. अजून देखील मॅच दोन्ही बाजूने तुलयमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बाजूने ही मॅच चुकू शकते. गोलंदाजी चांगली झाली तर गोलंदाजी करणारी टीम जिंकणार आहे आणि फलंदाजी चांगली झाली तर फलंदाजी करणारी टीम इथे मात्र कमबॅक करणार आहे. काय होईल सुमंत्री संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. थँक्यू सो मच. मित्रांनो, आपल्याला सातत्याने सूचना देण्यात येत आहेत. आपला 12वा खेळाडूच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाणार आहे. या सूचनांचं देखील पालन करायचं आपल्याला. या गोष्टींकडे देखील पालन करायचं आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे. पहिल्यांदा सूचनांचं इथे मात्र पालन देखील आपण करायचं आहे. एक वॉर्निंग देऊया सर, आपली स्पर्धा आहे. यानंतर सातत्याने या सूचनांचं पालन करायचं आहे. 12वा खेळाडूच आपला पाणी घेऊन जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त सर्व संघांसाठी सूचना असेल. ही लास्ट सूचना असेल. 12वा खेळाडूच आपला पाणी घेऊन जाईल, नाहीतर आपल्याला 3 धावांची पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला, सामन्याला सुरुवात होते. 18 मध्ये 32ची आवश्यकता आहे. बबलू कांबळे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू इथे मात्र पायांवरती टाकायचा होता. त्यानंतर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव फलकावरती आड होते. पहिला चेंडू स्वर मारा केला जातोय. 45 धावा फलकावरती लागले जाते. 76 धावांचे टार्गेट आहेत. एक्स्ट्रा धावा आपल्याला कमी करायचे आहेत, कारण का 18 मध्ये 31ची आवश्यकता आहे. जेवढे एक्स्ट्रा धावा आपण कमी करणार आहेत तेवढे विजयाचं पर्सेंटेज वाढणार आहे आपलं. फुल टॉस टाकलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर जर पाहायला गेलं तर डीपला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर सिंगल धावफलकावरती ऍड होते. सिंगल आल्यानंतर धावसंख्येमध्ये थोडंसं बदल. धावसंख्या 46 म्हणजे 17 मध्ये 30ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 17 चेंडू 30 धावा. सरदार आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केलाय. 7 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. प्रवीण देसाई 2 चेंडूचा सामना केलाय.
आणि 2 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. संयमाची खेळी साकारत हे दोन्ही खेळाडू. जेवढे खराब चेंडू आहेत त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय आणि जेवढे चांगले चेंडू आहेत त्याच्यावरती सिंगल डबल धावांचा प्रयत्न राहिलाय. आपण स्क्रीनवरती पाहू शकता प्रेक्षक देखील आज मोठ्या संख्येने या स्पर्धेला उपस्थिती दर्शवत आहेत. प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल आयोजकांचं सर्वांचं. फुल टॉस टाकलाय त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यानंतर सोमा सरकारच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. फेकी ती मात्र थोडीशी खराब झाली होती परंतु बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. धावसंख्या 47 वरती म्हणजे 16 मध्ये आवश्यकता 29 ची असणार आहे. या मॅच मध्ये डॉट चेंडूचा सहारा घ्यावा लागेल आपल्याला सातत्याने परंतु इथे मात्र डॉट चेंडू येत नाही. त्याचं कारण देखील आहे फलंदाजी चांगली होतीये. फलंदाज देखील पायांची मुवमेंट चांगल्या रीतीने करतायत. फलंदाज शफलून खेळतात आणि त्यानंतर बॅटवरती बॉल जो आहे तो चांगल्या रीतीने कनेक्ट केला जातो. या चेंडूवरती कनेक्शन थोडंसं खराब आहे. त्यानंतर एक डॉट चेंडू देखील आलाय. डॉट चेंडू आलाय म्हणजे धावा संख्या रोखली गेली आहे. 47 धावा फलकावरती 15 मध्ये 29 समीकरण अजून देखील आहे. 15-29 मध्ये 14 धावा याचं अंतर आपल्याला कॅल्क्युलेशनने कापावं लागणार आहे. विभाजन करावं लागेल या 14 धावांचं आपल्याला. या 15 चेंडू मध्ये आपल्याला 29 धावांची आवश्यकता असणार आहे. चांगला चेंडू आडव्या बॅटने इथे मात्र फटका केला गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदलाय. बॉल चाललाय ओरदोरोप चौकार 4 धावेसाठी. थँक्यू. चौकार आलाय. धावसंख्या 51 धावा 14 मध्ये आवश्यकता 25 या मॅच मध्ये या चौकाराने थोडासा फेरबदल केलाय. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा वापर केलाय. थोडासा उजव्या श्रीच्या बाहेर ठेवलाय. शफल होण्याचा प्रयत्न झाला परंतु वेगाने इथे पत्र बीट केला गेला. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या डोक्यावरून तो फटका खेळायचा होता. तो खेळता आला नाहीये. चांगला चेंडू इथे पत्र डिलिव्हर केला. आशुतोष शांबवकर आपल्या क्षेत्ररक्षकांना थोडीशी जबाबदारी समजून सांगतायत कुठे आपल्याला कशा प्रकारे इथे पत्र हा चेंडू डिलिव्हर करायचा आणि त्यानंतर कशा प्रकारे हे क्षेत्ररक्षण सजवायचं. पुन्हा एकदा थोडंसं जर पाहायला गेलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फटका चांगल्या रीतीने खेळलाय. कनेक्शन चांगला आहे आणि बॉल चाललाय ओरदोरोप. 1 बाउंस सीमारेषा पार चौकार 4 धावींसाठी. थँक्यू डीसी. 55 धावा फलकावरती 12 मध्ये 21 समीकरण. पुन्हा एकदा मॅच अल्टीपल्टी खातीये. 12-21 समीकरण. या मॅच 55 धावा बनवले गेल्यात. 76 धावांचा उद्दिष्टांचा इथे पाठलाग करायचा आहे. हाताबाहेर गेलेले क्षण हे घाबरवतात जरूर परंतु योद्धा तो जो माघार न घेता संघर्षाने आपली वाट निर्माण करत असतो. संघर्षाने वाट निर्माण करायचा आहे. तो कोणता योद्धा असेल तो संघर्षातून आपली विजयाची वाट जी आहे ती निर्माण करणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोण येते हे देखील पाहावं लागेल. युवा गोलंदाजावरती जबाबदारी दिली सुशांत चव्हाण गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. युवा गोलंदाजाने प्रभावी कामगिरी केली आहे पहिल्या या आधीच्या षटकामध्ये आणि म्हणूनच पुन्हा एकदा जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली गेली आहे. या आधीच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर फक्त 7 धावा खर्ची केल्यात. एक मोठा फटका आला होता जरूर परंतु त्यानंतर कमबॅक देखील त्याने 2 चेंडूवरती केला होता. तो खराब चेंडू टाकला. उर्वरित जर पाहायला गेलं तर ज्या चेंडूवरती अचूकता त्यांची पाहायला मिळाली त्या चेंडूवरती फलंदाज फसताना पाहायला मिळाले. हे समीकरण रोखायचं आहे तर एक उत्तम पर्याय इथे पत्र निवडला गेलाय. सुशांत चव्हाण पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा 1 विकेट अर्जित केली या काढून आणि ती विकेट देखील महत्वाची देखील होती. चला स्पीडअप करावं लागेल. 55 धावा फलकावरती 12 मध्ये 21 समीकरण. या मॅच मध्ये प्रवीण देसाई 6 मध्ये 10 वरती खेळत आहेत. सरदार 7 मध्ये 8 धावांवरती खेळत आहेत. ओहो लोवर फुल टॉस त्याच्यावरती पुन्हा एकदा थोडस गतीने इथे मात्र बीट केलंय. त्यानंतर सिंगल दफलकावरती ऍड होते. सरदार थोडस जास्त झुकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लेग बाईचा इशारा या चेंडूवरती झालाय. सिंगल आली आहे. 11 मध्ये समीकरण 20 देखील असणार आहे. 11 चेंडू
20 धावा. या खेळाडूला पाहिल्यानंतर आर्यन भोईरची देखील आठवण होते. आर्यन भोईरने देखील कमी कालावधीमध्ये क्रिकेटच्या पटलावरती पाऊल टाकली आणि त्यानंतर आज जर पाहायला गेलं तर युवा खेळाडूंच्या यादीतील सर्वोत्तम नाव म्हणून ते देखील पाहायला मिळते. जसा कॉन्फिडन्स आर्यन भोईरचा आहे तसाच कॉन्फिडन्स या खेळाडूचा देखील पाहायला मिळतोय. पहा स्वतः क्षेत्ररक्षण सजवतायत म्हणजे त्यांना कळालं आपली स्ट्रेंथ काय आहे आणि ज्याला स्वतःची स्ट्रेंथ कळाली तो या क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी देखील झाला. पाहू शकतो आपण सुशांतला देखील ज्या प्रकारे तो क्षेत्ररक्षण सजवतोय ज्याची स्ट्रेंथ आहे त्याच्यानुसार त्याने क्षेत्ररक्षण सजवले आणि मुभा मागितली ते पत्र आशुतोष आंबवकडे कडे देखील. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला जातोय. फुलर लेनचा चेंडू कार्पेटच्या साईने फटका ऑन ड्राईव्हचा तो फटका केला गेला. बॉल चाललाय ओरदरो चौकार 4 धावेसाठी. कार्पेटच्या साहाय्याने तो चौकार देखील आलाय. चांगला फटके पत्र खेळला गेला. पाहू शकतो आपण केडीचं लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपट छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कुपाडेचे मैदान आज क्रिकेटच्या या खेळाने रंगताना आपल्याला पाहायला मिळते. धीम्या गतीने टाकलाय चेंज ऑफ पेस खेळले क्रीजर मध्ये फटका डीपला प्रोटेक्शन सिंगल दा फलकावरती आठ झाली आहे. डबलचा विचार केलाय का? हो डबलचा विचार केलाय आणि याच वेळेला कुठेतरी चूक झाली आहे. आशुतोष आंबवकर यांच्या माध्यमातून नॉन स्ट्राईक एंडला जर फेकी झाली असती तर कदाचित एक धाव वाजली असती आणि ती रनआउटची विकेट आली असती आणि रनआउटची विकेट आली असती तर अपोजिट संघ हा बॅकफूट वरती ढकलला गेला असता. सरदार थोडेसे स्ट्रगल करताना सातत्याने आपल्याला पाहायला जरूर मिळालेत. धावसंख्या 62 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून देखील आवश्यकता आपण जर पाहू शकतो 5.3 हे षटक चालू असताना कशा प्रकारे दोन्ही संघ इथे पत्र चेतन 11 वाकरे संघ थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळाला परंतु एसएम स्पोर्ट तवण संघ हा थोडासा वर्चस्व राखताना या षटकामध्ये या मॅचच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 63 धावा 8 चेंडूचा सामना अजून देखील आहे. 8 मध्ये 13ची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग प्रवीण देसाई यांचं कौतुक करावं लागेल. संयमाची खेळी आहे परंतु उपयुक्त खेळ खेळले त्यांनी 9 चेंडूमध्ये 17 बनवले आहेत आणि चांगली साथ संघर्ष केलाय सरदार यांनी परंतु साथ दिले हे देखील महत्वाचं आहे. 8 मध्ये 13ची आवश्यकता अजून देखील आहे. या मॅच मध्ये 8 चेंडू 13 धावा समीकरण रोखायचंय तर या खेळाडूला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू जर डॉट आली या मॅच मध्ये तर मॅच रंगणार आहे. फुल टॉस टाकलाय पुन्हा एकदा शॉर्ट सिलेक्शन चुकीचं संघर्ष सातत्याने जर पाहायला गेले तर मोठा फटका खेळण्यासाठी ताकदीचा वापर करतायत. आपल्याला ताकद दाखवायची नाहीये इथे नजाकत दाखवायची आहे. वाऱ्याचा वेग तसाही लेफ्ट आर्म फलंदाजासाठी पोषक आहे आणि अशा वेळेला फक्त आणि फक्त आपल्याला चेंडूला दिशा द्यायची आहे. यामध्ये फटके सजवायचे आहेत. काही युद्ध ही ताकदीने नाही तर युक्तीने लढावी लागतात. या मॅच मध्ये देखील तेच करायचे. पुन्हा एकदा ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. डॉट चेंडू आलाय म्हणजे धावसंख्या रोखली गेली. धावसंख्या या 2 चेंडूने जर पाहायला गेले तर रोखली गेली. आता समीकरण असणार आहे 6 मध्ये 13 सलगचे 2 चेंडू डॉट आले. मी सांगितलंय मॅच बनणार आहे. गोलंदाजाने जर डॉट चेंडू टाकले तर वाटलं होतं मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम वर्चस्व गाजवते. अशा वेळेला जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या आतापर्यंत 63 धावा फलकावरती 6 मध्ये 13ची आवश्यकता. वेळ झाली एका गाण्याची. आपण लगेचच मॅच कडे येऊया. जेवढा आम्ही पुन्हा एकदा आपल्याला सूचना दिल्या गेल्या आहेत. आता 3 धावांची पेनलाइज केलं जाईल. एकदा आपल्याला सूचना केल्या गेल्या आहेत. आपला 12वा खेळाडू आलाय का? पाणी घेऊन कोणता खेळाडू आलाय? 12वा आहे ना? ओके.
सॅम मालेकर गोलंदाजीसाठी आलेत. 6 चेंडू 13ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू 13 धावा आणि रोखण्यासाठी कोण आलंय? सॅम मालेकर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला जरूर मिळत आहेत. एक दर्जेदार गोलंदाज चेतन 11 वाकरे संघासाठी याचं देखील योगदान सातत्याने महत्वपूर्ण राहिलंय. एक प्रमुख गोलंदाज म्हणून या संघाचा तो खेळाडू देखील राहिलाय. आज त्या स्वतःच्या संघासाठी ती कामगिरी त्याला देखील बजवायची आहे आणि संघ सहकारी देखील शाबासकीची ताप देत आहेत, विश्वास दाखवत आहेत त्याच्यावरती आणि सांगतायत हे युद्ध आपल्याला जिंकायचं आहे आणि त्यासाठी तुला आज मात्र या 2 खेळाडूंच्या समोर जायचं आहे. तो देखील गेला. आत्मविश्वास त्याला पाहायला मिळतोय. चला वेळ काढायचा नाहीये, जेवढा वेळ घेणार आहे तेवढा क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं आपल्याला चेंजेस करावे लागतील. आपल्याला पेनलाइज केलं गेलं. आपले 4च खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लेग स्लिपला क्षेत्ररक्षक, फ्लाय स्लिपला एक क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक आहेत. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. फटका जबरदस्त सजवला गेलाय. वाह, क्षेत्ररक्षकाला भेदला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. पहिला चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चांगल्या रीतीने तो ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. प्रेक्षक देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकलोय. प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगते या मॅच मध्ये जिंकणार कोण. 5 मध्ये 9 धावा पाहिजेत. या चेंडूवरती फटका जबरदस्त. वाह, टाळ्यांचा गजर इथे मात्र झालाय प्रवीण देसाई यांच्यासाठी. एक संयमाची परंतु उपयुक्त खेळ यांच्या माध्यमातून सातत्याने सजवल्या गेल्या आहेत. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत आला तेव्हा तेव्हा धावा केला गेला आणि त्या धावेनंतर विजय देखील संपादन केलाय. असा खेळाडू आहे प्रवीण देसाई. फुल टॉस टाकलाय. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला होता परंतु या चेंडूवरती चूक केली आहे आणि त्याचा नतीजा षटकार देखील आला. समीकरण बदललंय. 4 मध्ये 3 ची आवश्यकता या मॅच मध्ये अजून देखील आहे. 4 चेंडू 3 धावा. गरुड वादापासून पळत नाही तर तो वाऱ्याचा उपयोग करून उंच झेप घेत असतो. आज देखील प्रवीण देसाई देखील तशाच प्रकारे आपल्याला लढताना पाहायला मिळाले. गरुडाप्रमाणे त्यांनी देखील उंच भरारी घेतली. संकट आलं म्हणून ते पळून गेले नाहीत तर संकटाच्या त्या झोतामध्ये ते देखील गेले आणि त्यानंतर विजयावरती गवसणी घालणारी त्यांनी एक इनिंग साकारली. अजून देखील विजय साकारला गेला नाहीये. 4 मध्ये 3 ची आवश्यकता आहे परंतु इथे रोखायचे देखील आहेत. 4 मध्ये 3 धावा. सॅम मालेकरला 4 मध्ये 3 धावा रोखायचे आहेत. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र कव्हर पॉइंटला फटका केलाय. सिंगल फलकावरती आड झाली आहे. सिंगल आली म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 74 या आकड्यावरती 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र धावांची आवश्यकता 3 मध्ये 2 ची आहे. मॅच बनू शकते. एक डॉट चेंडू आला तर प्रेशर फलंदाजावरती येणार आहे. दुसरा डॉट चेंडू आला तर पुन्हा अतिरिक्त प्रेशर वाढणार आहे. डॉट चेंडूचा सहारा आपल्याला घ्यायचा आहे. डॉट चेंडू कशा प्रकारे येतील याचा विचार आपल्याला करावा लागेल. अटॅकिंग क्रिकेट आपल्याला खेळावं लागेल. अटॅक जसं पण आपण हारलोच आहे तर एक प्रयत्न करायला काय हरकत आहे. तो प्रयत्न करावा लागेल. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. क्षेत्ररक्षण अटॅकिंगने सजावं लागेल. यस, आता तेच केलं जात आहे. थोडंसं ऑस्ट्रेलियन स्टाईलने इथे या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 मध्ये 2 ची आवश्यकता. हा चेंडू वाईट यॉर्करचा प्रयत्न. रनआउटची संधी. रनआउटची विकेट आले. मी सांगितलं होतं ही मॅच बनणार आहे. मॅच बनणार आहे. या चेंडूवरती रनआउटची विकेट कोणाची आले हे देखील महत्वाचं आहे. ज्या खेळाडूने या मॅचचं चित्र बदलवलं होतं तो आज खेळाडूला या मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. 12 चेंडू 28 धावांची एक उपयुक्त खेळी माघारी परतलेत प्रवीण देसाई. बॅक टू द पेव्हलियन. थँक्यू.
इथे चेक केलं जाईल कोणता खेळाडू इथे मात्र माघारी परतलाय. थोडस क्रॉस झालंय का हे देखील पाहावं लागेल. आपण पाहू शकतो या स्क्रीनवरती वाईडला लिहू नाहीये. बॅटिंग करणारी टीम वाईडला लिहू नाहीये, लक्षात घ्या. येस, आणि निर्णय आपल्या डोळ्यासमोर आहे. आता सरदारला माघारी परतावं लागेल या मॅच मध्ये. योग्य त्या वेळेला इथे मात्र योग्य तो निर्णय घेणं गरजेचं असतं आणि तो निर्णय घेतला देखील. आणि त्याच वेळेला इथे निर्णय आला. सरदार बॅक टू द पेव्हलियन. आता या मॅच मध्ये रंगतदार वाढणार आहे. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 2 चेंडू 2 धावा. हिरो बनण्याची संधी आज सॅम मालेकरला देखील आहे. कारण का ज्या चुका झाल्या त्या चुकांनंतर जर या मॅच मध्ये टाय झाला किंवा सामना जिंकवला तर हिरो पुन्हा एकदा सॅम मालेकरच ठरणार आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. परंतु आव्हान मोठं आहे कारण का बॅटिंग साठी आले धनाजी जाधव. एक जबरदस्त 8 हिटर फलंदाज म्हणून त्यांची देखील ओळख आहे या कोल्हापूर नगरीमध्ये. आणि ती ओळख दाखवण्यासाठी ते देखील सज्ज झालेत. पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र केलं जात आहे. पहा, अटॅकिंग क्रिकेट पुन्हा एकदा सजवलं गेलं. क्षेत्ररक्षण जबरदस्त सजवलं गेलं. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. त्यानंतर स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला नाही. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडंसं जर पाहायला गेलं तर डीपला प्रोटेक्शन देण्याचा भूमिका बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहावं लागेल आज चेंडू कशा रीतीने टाकतील. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. 2 मध्ये 2 ची आवश्यकता आहे. ओहो, चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगलचा डफलक्यावरती ऍड झाली आहे. सिंगल डबलचा विचार केलाय. वा, इथे मात्र चूक झाली. फंबल झाले. आणि अशा वेळेला पहिल्या विजयासाठी जो संघर्ष केलाय तो संघर्ष इथे मात्र पूर्णत्वास झाला नाहीये. परंतु चेतन 11 वाकरे संघाला इथे जर पाहायला गेलं तर चांगल्या खेळासाठी दाद द्यावीच लागेल. चांगला एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. 76 धावांचं उद्दिष्ट होतं. थोड्याशा चुका झाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराब कामगिरी झाली आणि पराभव व्हावं लागले. या मॅचचा मेन ऑफ द मॅच प्रवीण देसाई ठरलेत या सामन्याचे सामनावीर. या मॅच मध्ये जबरदस्त पारी खेळली आहे प्रवीण देसाई यांनी. रोहित पाटील देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. रोहित, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. थोडस पायाला दुखापत आहे निश्चितच, नाहीतर या स्पर्धेमध्ये ते देखील खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळाले असते. परंतु लवकरच रिकव्हरी करतील आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये देखील अशा स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतील. या मॅचचा मेन ऑफ द मॅच प्रवीण देसाई यायचं आपण देखील